आणि मला एक तुमच्याकडून अपेक्षित उत्तर असं होईल की तुम्ही गेल्या वर्षी थोडक्यात आम्ही तुमच्याकडे सगळ्या व्हिजिट दिल्या, तुम्ही पाहिजे एवढं मार्गदर्शन सगळे मला वाटते 6 किंवा 5 डोस झाले असतील गेल्या वेळेस. हो किती डोस झाले? 6 डोस झाले. 6 डोस. मग मला तुमच्याकडून एक उत्तर अपेक्षित आहे, तुम्ही 6 डोस वापरले म्हणजे तुमचा या शेड्यूल मध्ये हे 6 डोस वाढले म्हणजे खर्च वाढला. बरोबर. पण तुमच्या दरवर्षीच्या उत्पादनात तुम्ही सरासरी रास कितीची काढायचा आणि हे वापरल्यामुळे तुमची रास कितीची निघाली? आता मागच्या वर्षी आपण वापरल्यामुळे ते 27ची रास बसली. 27ची रास बसली. 27ची रास बसली. आणि त्याच्या अगोदरचे वर्ष जे तुम्ही आतापर्यंत केळी करताय त्याच्यात तुम्ही सहजासहजी चांगलं उत्पादन काढलं तर कितीची रास काढा? जास्तीत जास्त 18-20 पर्यंत ती रास मिळत होती. ती 18 ते 20 पर्यंत. म्हणजे 7 किलोनी रास वाढली. मग 7 किलोनी रास वाढली. मार्केटमध्ये जी चालू रेट होता हायस्ट तो तुम्हाला भेटला का त्याच्यापासून 2 रुपये कमी भेटला होता? नाही रेट मला 2311 रुपयाचा रेट सुरुवातीला मिळाला. एक्सपोर्टला माल गेला ना तो. हायस्ट रेट आपला. हायस्ट रेट त्यावेळेस. सर नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडं. भगवान नरसिंग पाटील, मुक्काम पोस्ट खेडगाव, तालुका बडगाव, जिल्हा जळगाव. बरं आजची तारीख काय बरं सर? आजची 27/6/2026. 27 जून 2026. आता बघा सर थोडस सगळीकडे कॅमेरा व्यवस्थित फिरून घ्या. सगळ्यात महत्वाचा विषय आपण गेल्या वर्षी तुम्हाला फर्स्ट टू एंड मार्गदर्शन दिलं. हो बरोबर आहे. आणि गेल्या वर्षीचा किस्सा असा झाला की अशाच लेवलला आपला बाग अगदी 15 दिवसावर काढायला आलता आणि खूप मोठं वादळ झालं. बरोबर. आणि आम्ही तुम्हाला त्यावेळेस म्हणजे तुम्हाला प्लॉट व्हिजिट दिली आणि आम्ही गेलो आणि त्याच दिवशी खूप मोठं वादळ झालं आणि तुम्ही दुसऱ्या दिवशी विचारलं की सर वादळ झालं आपली झाडं कशी? आम्हाला काहीच पुढे बोलता येणार, फक्त कशी एवढा शब्द वापरला. तुम्ही म्हणले मी अजून रानात गेलो नाही, रानात गेल्यानंतर कॉल करतो. आणि तुम्ही रानात आल्यानंतर कॉल करून सांगितलं की सर आपलं 35-30च्या आसपास झाडं पडलेली. आणि तुम्ही आता सांगितले की बाबा ती आपल्या तेवढी बी नव्हती पडली, कमी पडलेली. आणि ह्यावेळेस बी तुम्ही आपलं वापर बायोऑर्गॅनिकचं मार्गदर्शन वापरले. तर ह्यावेळेस ज्यावेळेस वादळ झालं त्यावेळेस आपली झाडं किती पडली? एकही नाही, फक्त एकच झाड पडलेलं आहे. बांधाचं आहे ते बी. आणि किती हजार झाडात आपलं एक झाड पडलंय? 6000 म्हणजे मला काय म्हणायचं आता ह्या वादळ आणि वापरा बायोऑर्गॅनिक ह्याचा बारीक विचार केल्यानंतर तसा निसर्गाने मी म्हणतो कुठल्याच शेतकऱ्याचं कुठलंच केळीचं एक झाड पण पडू नये. बरोबर. सगळ्या शेतकऱ्यांना शुभेच्छा. आणि त्या निसर्गाने आपल्या शेतकऱ्यांना अजिबात त्रास देऊ नये. पण तो निसर्ग तुमचा माझ्या हातातला नाही. पण तिने देऊ नये. कारण कष्ट करणाऱ्याचं जर असं थोडक्यात नुकसान होत असेल तर कष्ट करणाराचं बळ पूर्ण तिथं लॉस होत. पुढे काम करायला बळ पाहिजे ते भेटत नाही. आता तुम्ही जो आमच्या वापराबायोऑर्गॅनिककडे थोडासा वळले गेल्या वर्षी आणि तुम्ही आपलं मार्गदर्शन घेतलं तर गेल्या वर्षीचा तुमचा जो अनुभव आहे तो अनुभव तुम्हाला काय सांगतोय? वापरा बायोऑर्गॅनिक ते वापरलंच पाहिजे. पण मी तुम्हाला वेळोवेळी फोन लावून गोगरे सरांना फोन लावून ते आले नाही. ती चूक त्यामुळे मला थोडासा डोस त्याचा एक कमी झाला ह्या वेळेस. नाही ती चूक आम्ही मान्य करू. कारण विषय कसा आहे की आम्ही चुका बी मान्य करतो आणि आमच्याकडून चुका होते ते बी आम्ही सगळ्याला स्पष्ट सांगतो. विषय काय आहे ही सगळं युट्यूबला चाललंय. आज बी आपण बोलतो युट्यूबला चालते. युट्यूबवरती गेलं की पाहणारे आपले शेतकरी मंडळी आहेत ज्यांचे काय प्लॉट वय खात्यात वेळ घेतात आणि खर्च कष्ट करून ते पीक थोडस वय खाल्लेलं राहतं किंवा गच्चा धरलेलं राहतं, पाहिजे असं त्याचा बुंदा नसतो. त्या शेतकऱ्यांचे जसे जसे कॉल येतात तसं ही वाढतच चाललंय. तसं आम्हाला टाइम पुरा नाही. त्यातनं आमच्याकडून जाणीवपूर्वक लावाड्या झाल्यासारख्या होत्यात. आम्ही नाही कबूल कुणीच करत असा काही विषय नाही, ते होतंय. पण एक आहे की विश्वासाला तडा नाही. म्हणजे तुम्ही फोन लावला आम्हाला येता नाही आलं पण तुम्ही फोन लावला आम्ही उचलला नाही असं कधी झालं का? नाही तसं काही नाही. तरी बी त्यांचं मार्गदर्शन मी घेतच राहायचो. काय झालं काय नाही कसं आहे बाग त्यांना मी फोटो बी टाकत राहिलो. ह्यावेळेस तुम्ही आता आम्ही नाही आता जे तुम्ही घेतलं आणि वापरलं पाहिजे असं सोडलं ह्यावेळेस गेल्या वेळेस तुम्हाला ह्यावेळेस रिझल्ट जाणवला का गेल्या वेळेस सारखा? नाही फरक आहे ना. फरक आहे ना. फरक आहे. आम्ही अगदी तुमची पूर्वावस्था दुसरी अवस्था तिसरी अवस्था दरवर्षी असतात तशी ह्यावेळेस डायरेक्ट शेवटची अवस्था आहे. म्हणजे आपण जसं आहे तसं बोलतोय का? तर ह्याच्यात आम्ही काही एक वेगळं करायचा प्रयत्न केला तर तुमच्या मनाला हिथं जाणीव होणार आहे. साहेब आपल्याकडून आगाव काहीतरी बोलून काढून घेतात आणि ती जाहीर करतात पण ते आपल्याला करायची नाही. मग आता तुम्ही ह्या वेळेस बी वापरा बायोऑर्गॅनिकचं मार्गदर्शन वापरले. आता ह्याला किती फण आहेत मोफावर? याला 9 पण आहेत. आपण मोफून बघू थोडस म्हणजे अंदाज मारण्यापासून. मला चुकतंय सांगा. 1 2 3 4 5 6 7 8 ही 8
9 9 10 ही 11 11 ती राहिली का हा, हा. 12 होत्या मग हे बघा अजून खाल्लं मग 1 इकडे बघा 1 हा हम्म. ही 2 ही 3 3 ही 4 4 5 5 6 7 8 9 9 10 11 आहे. बरोबर म्हणजे बघा अंदाज चुकतोय इथं पण म्हणजे 9ची अपेक्षा आहे आलंय किती 11 आले द्या. बरं आता हे 11 आल्यात ह्या 11 9 असल्यासारख्या वाटतात हो म्हणजे- बरोबर आहे ना. विषय काय आहे की इथं ह्या कमी असते ना असं वाटतंय पण असताना जास्त आहे. म्हणजे जास्त. अंदाज जास्तच येणार म्हणजे अंदाजापासून पीक उत्पादनाला जास्तच पाहिजे जास्त हे इथं दिसतंय आपल्याला म्हणजे हे जी 2 फणीच्या मध्ये जे अंतर आहे ही किती अंतर आहे असं तुमच्या अंदाजाने ही फणी ते ही फणी तरी 1 बिल्लाचं अंतर आहे ना याच्यात. 1 फुटाचं हो 1 जास्त फुटाचं येईल, जास्त येईल. पण फूट पकडू आपण आणि ही वादा जरी बघितला तो 1 बिल्लाच्या वर येतो. आहे का नाही 7 इंचाच्या पुढं वरचा वादा आहे. मग मला काय म्हणायचंय आता तुम्ही दरवर्षीप्रमाणे गेल्या वर्षी पूर्ण तुम्ही जे आम्ही अगदी पूर्व अवस्था आपली अशी होती की आपण अंधारात काढली होती बरोबर. दुसरी काढली होती तिसरी काढली होती मला वाटतं तिसरी आणि चौथी आपली झालती म्हणजे त्या वादळाच्या वादळाच्या अगोदर. आता ह्या वेळेस पूर्व अवस्था नाही काय नाही फक्त तुम्ही मटेरियल आपल्याकडून ते घेऊन वापरले सोलले इथं सोललंय खाली सोललंय पलीकडे पण सोललंय ही टोटल आपला किती झाड आहे 6000. 6000 केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी आता तुम्ही ह्या वेळेस अगदी वादळात पण आपला प्लॉट पडला नाही निस्वन एकसारखी झाली फणीत अंतर आहे वादा चांगला आहे बुंदा पण चांगला आहे खाली बसून बुंद पण घेतलं तरी चालतंय बघा सर तुमचा एक सल्ला संदेश काय असेल केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांनी ज्यांचं केळी वय खाते वेळ घेते गच्चा धरती आणि बुंदा पाहिजे असं बनत नाही त्या शेतकऱ्यांनी हे वापरा बायोऑर्गॅनिकला कसं स्वीकारलं पाहिजे ते सुरुवातीपासूनच स्वीकारलं पाहिजे त्याला. आणि हे मध्ये ते- थांबवलं पाहिजे का एंड पर्यंत नाही एंड पर्यंत चालू राहिलं पाहिजे. त्याचा कमीत खर्च कमी वाढतोय की खर्च वाढतो पण त्याचे कमीत कमी 4 डोस तरी झाले पाहिजे. कमीत कमी 4 डोस कमीत कमी 4 डोस झाले पाहिजे. मी तर म्हणतो तुम्ही म्हणता 4 पण कमीत कमी कुठल्याही शेतकऱ्यांनी 7 डोस तरी वापरले पाहिजेत कसे मी सांगतो तुम्ही बघा केळी लावली तुमच्या 8 दिवसाच्या असू द्या 15 दिवसाच्या असू द्या किंवा महिन्याच्या असू द्या केळी लावली की कमीत कमी 2 डोस केळी बांधली की 2 डोस 2 डोस. म्हणजे दाणेदार खतं टाकून आपण बांधणी करतो आणि केळी निस्वणीच्या अगोदर 1 डोस आणि निस्वन झाल्यावर 2 डोस 2 डोस. किती डोस झाले 7 7. ही कमीत कमी थोडक्यात आपल्या परिस्थितीनुसार 7 डोस आणि जर परिस्थिती चांगली असेल तर आपण ह्याला लागणीपासून 9 डोस सहज असं सोडू शकतो. आणि मला एक तुमच्याकडून अपेक्षित उत्तर होय की तुम्ही गेल्या वर्षी थोडक्यात आम्ही तुमच्याकडे सगळ्या व्हिजिट दिल्या तुम्ही पाहिजे एवढं मार्गदर्शन सगळे मला वाटते 6 किंवा 5 डोस झाले असतील गेल्या वेळेस हो किती डोस झाले 6 डोस झाले. 6 डोस मग मला तुमच्याकडून एक उत्तर अपेक्षित आहे तुम्ही 6 डोस वापरले म्हणजे तुमच्या आहे शेड्यूल मध्ये हे 6 डोस वाढले म्हणजे खर्च वाढला वाढला. बरोबर. पण तुमच्या दरवर्षीच्या उत्पादनात तुम्ही सरासरी रास कितीची काढायचा आणि हे वापरल्यामुळे तुमची रास कितीची निघाली आता मागच्या वर्षी आपण वापरल्यामुळे ते 27 ची रास बसली. 27 ची रास बसली 27 ची रास बसली. आणि त्याच्या अगोदरचे वर्ष जे तुम्ही आतापर्यंत केळी करताय त्याच्यात तुम्ही सहजासहजी चांगलं उत्पादन काढलं तर कितीची रास काढा जास्तीत जास्त 20 18 20 पर्यंत ती रास मिळत होती ती. 18 ते 20 पर्यंत 20 पर्यंत म्हणजे 7 किलोनी रास वाढली रास वाढली. मग 7 किलोनी रास वाढली मार्केटमध्ये जी चालू रेट होता हायस्ट तो तुम्हाला भेटला का त्याच्यापासून 2 रुपये कमी भेटला होता नाही रेट मला 2311 रुपयाचा रेट सुरुवातीला मिळाला. एक्सपोर्टला माल गेला ना तो हा हायस्ट रेट आपला हायस्ट रेट त्यावेळेस. म्हणजे थोडक्यात बारकाईने जर अभ्यास केला तर 7 किलोनी जर झाडाचं वजन वाढत असेल किती झाड होती आपली टोटल ते 3000 होते ते. 3000 गुणिले 7 म्हणलं तर 7 त्रिक 21 किती टन वाढ झाली 21 टन 21 टनाची. 21 टन गुणिले थोडक्यात तुम्ही म्हणता तो 23 रुपये रेट पकडा 21 गुणिले 23 एक सहज जे आपण त्याचं काढतोय 4,83,000. 4,83,000 मी म्हणतो आपलं सगळं मिळून सुद्धा ते 80,000 नसतं पण बारीक जर अभ्यास केला 4,83,000 मला वैयक्तिक असं म्हणायचंय वापरा बायोऑर्गॅनिक वापरल्यामुळे फायदा काय आहे की तुम्ही तुमच्या पद्धतीने पण जो दाणेदार वॉटर सोल्युबल ड्रीपचा आणि झाडाचा जो खर्च असतो आणि अधिक त्याच्यात आमचा वापरा बायोऑर्गॅनिकचा तर वापरा बायोऑर्गॅनिक वापरल्यावर तुमचा खर्च आमचा खर्च काढून पण तुमच्याकडे पैसे शिल्लक राहतात पण वापरा बायोऑर्गॅनिक वापरला तर ती लक्ष देते यस्ट्राचं उत्पादन घेतले फक्त यस्ट्राचं हा या तुमच्यात कुठंच आपण कुठेच पकडलं नाही का बरोबर आहे ना. आज बारीक विचार केला तुम्ही ते 18 ते 20 काढताय ना खूप मेहनत घेऊन आणि खूप कष्ट करून तिथं काढित आहे उलट बारीक अभ्यास केला बारीक अभ्यास केला. आणि इथं सहज येते म्हणजे मला काय म्हणायचंय पळून आपण 10 भरुस्तोर पळून अगदी फुटा इतकं 10 भरुस्तोर पळून काहीतरी मिळवण्यापासून चलत जाऊन जर सहज मिळत असेल
तर इतकं फुटूस तर का पळायचं? का पळायचं? त्यासाठी आपण आपल्या शेतकऱ्यांना ही दिशा देण्याचा का प्रयत्न करतोय तुमच्या पुढे उभा राहून, की आज मला काय म्हणायचे, तुम्ही आणि मी एखाद्या चौकात उभा राहिलो, तुम्ही आणि मी अगदी दोघं किती प्रामाणिक असलो, आतापर्यंत एक शब्द कुणाला बरं लाबाडीचा बोललो नसलो तरी तुमच्यावर माझ्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही. वापराबावर चांगले म्हणले, पण आपण उभा राहिलोय आपल्या रानात केळीच्या समोर, समोर निसर्गाच्या सानिध्यात, निसर्गाच्या समोर, निसर्गाच्या समोर उभा राहून संदेश देतो शेतकरी बांधवांना की वापराबावर इकडे वळा. उद्देश एकच आहे, कष्ट वाया जाऊन. कष्ट व्हायचं झालं. कारण आज बारीक अभ्यास केला तर आम्ही इथं आलोय तरी तुम्ही तुमच्या अशा कपड्यावर आहे, तुमचं कष्ट इथं पाला काढ, इथं मध्ये टाक, पाला काढ, मध्ये टाक, पिल्ल काप, हे काम चालू आहे. हो, हे काय बिगर कष्टाचं आहे का? नाही मग ही इतकं कष्ट करून जर आपल्या कुठलाही शेतकरी बांधव असू द्या, जर हाताला शेवटच्या लेवलला जर उदाहरणार्थ ही आपली किती झाड आहेत टोटल 6,000 6,000 झाडाला आतापर्यंत एक अंदाजपत्र काढलं तर किती खर्च झालाय? 3.5 लाख रुपये लागले. 3.5 लाख. आणखी बी किती नाही म्हणलं तरी 5-50 जाऊ शकतात. हो हो 4 पर्यंत 4 6,000 झाडाला जर 4 लाख खर्च येत असेल आणि केळीचं उत्पादन जर आपल्याला 15-20 लाखाच्या पुढे भेटत नसेल, तर आपण शेती करताना जर ह्यात भांडवल लावत असेल आणि भांडवल त्याच्या मी म्हणतो 5 पट भेटत नसेल, तर मग शेती करावी का बंद करावी? हा प्रश्न कष्टकरी शेतकऱ्याला पडलेला आहे. बरोबर त्याचं आहे ना. उत्तर आपण ह्या रिझल्टच्या स्वरूपातून, अनुभवाच्या स्वरूपातून, सत्तेच्या स्वरूपातून, सातत्याच्या स्वरूपातून आपण दावण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून शेतकरी आपल्याला कष्ट करीत असताना तो टिकला पाहिजे. आणि शेतकरी हा भारताच्या अर्थव्यवस्थेचा मूळ कणा आहे. कणाजी आहे ना. आणि त्या कण्याला आपल्याला अजिबात वाकू न द्यायचं नाही, झुकू न द्यायचं नाही. त्यासाठी वापराबाहेर घेतलेला निर्णय कष्टकरी शेतकऱ्याला आम्ही हरून देणार नाही. तर तुम्ही हे आमचं वापराबाहेर रामेश्वर गोगरे सरांकडून मार्गदर्शन घेऊन समाधानी. हो बिलकुल समाधानी आहे. तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल, जसं घडलं तशी माहिती दिली त्याबद्दल आमच्या वापराबाई ऑर्गॅनिक कंपनीकडून, कॅमेरा धरलेल्या गजानन साळुंके सरांकडून, टेंबरोनी समाधान भगत सरांकडून तुम्हाला मार्गदर्शन वेळोवेळी लाभलं ते आपले रामेश्वर गोगरे सरांकडून तुमचं मनापासून सर खूप खूप धन्यवाद. नमस्कार.